रायाचं बोरनान होतं. संक्रांत झाले की लहान लहान लेकरांना बोरनान घालायला सुरुवात होते. त्याच्या अगोदर बघा, आता हे संक्रांतीच्या वेळेस मी व्हिडिओ काढला होता देवघरातील. किती छान दिसत होतं देवघर बघा. चांदीचे टाक पण होते आणि माझे रेग्युलर देव पण होते. तर इतकं छान वाटत होतं भरून देवघर. संक्रांत झाली, किंक्रांत झाली आणि आज मग मी देव गावाला पाठवून दिले. कारण असं म्हणतात ना की सासू सासरे असताना देव आणू नये, चढकेल्यासारखं होतं म्हणून. तर मग मी सकाळी देवपूजा केली आणि देव गावाला पाठवून दिले. पण देवघर अगदी सुनं सुनं वाटत होत्या, मग मला काही अजिबातच करमत नव्हतं. त्याच्यानंतर संध्याकाळी ना रायाची मम्मी मला बोलवायला आली होती. म्हटली रायाचं बोरनाने चला. मग गेले तर तिची मम्मी माझ्या अगोदर आल्या होत्या. जास्त कोण नव्हतं, तिची मम्मी, मी आणि ती, आम्ही तिघीच होतो. तर आधी तिच्या मम्मीने रायाला इथं लायांनी आंघोळ घातली आणि मग त्याच्यानंतर मी, आता तब्येत थोडीशी बरी नव्हती ना, त्याच्यामुळे मग साडी वगैरे काही नेसली नाही. आहे त्यावेळेस सगळी तयारी झाल्यावरती तिने मला बोलवलं, त्याच्यामुळे ड्रेस पण घालायला काही जमलं नाही. आहे तशीच मी गेले आणि इथं रायाला बोरनान घातलं. तर चला मग आजचा डेली व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.